इंधनाचा तुटवडा निर्माण होणार किंवा पुरवठा बंद पडणार असल्याच्या निव्वळ अफवांनी कर्जत तालुक्यात मोठी खळबळ उडवून दिली। मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेला हा गोंधळ बुधवारी दुपारपर्यंत कायम होता, ज्यामुळे तालुक्यातील पेट्रोल पंपांना जत्रेचे स्वरूप आले होते। सोशल मीडियावरून पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे निर्माण झालेल्या भीतीपोटी वाहनधारकांनी पंपांवर प्रचंड गर्दी केली, ज्याचा ताण थेट इंधन वितरण व्यवस्थेवर पडला। मंगळवारी 24 मार्च रोजी रात्री 8 वाजल्यापासूनच तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांची गर्दी वाढू लागली होती। ही गर्दी रात्रभर ओसरली नाही आणि बुधवारी पहाटेपासूनच दुपारपर्यंत अनेक ठिकाणी रांगा पाहायला मिळाल्या। विशेषतः कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळजवळील HP पेट्रोल पंपावर सर्वाधिक गर्दी दिसून आली। येथे केवळ स्थानिकच नव्हे तर वांगणी आणि बदलापूर सारख्या बाहेरील भागातील वाहन चालकांनीही धाव घेतल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती। वडवली येथील पंपावर मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत रांगा होत्या, तर कर्जत शहर, कशेळे, कडाव आणि कळंब भागातही अशीच स्थिती निर्माण झाली होती। या अफवांचा परिणाम असा झाला की नेहमी गरजेपुरते 100-200 रुपयांचे इंधन भरणारे नागरिकही आपली टाकी पूर्ण भरून घेताना दिसले। मोठ्या वाहनांनी डिझेलसाठी रांगा लावल्या होत्या, तर अनेक ठिकाणी नागरिक ड्रम, बाटल्या आणि इतर भांड्यांमध्ये इंधन साठवून नेण्यासाठी धडपडत होते। दरम्यान प्रशासनाने स्पष्ट केले आहे की इंधनाचा कोणताही तुटवडा नसून पुरवठा सुरळीत सुरू आहे। केवळ अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी ही गर्दी केली असून यातून तालुक्यात विनाकारण कृत्रिम ताण निर्माण झाला आहे।